2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांनी आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की त्यांच्याकडे म्हणजे ते आजपर्यंत 20 वर्षापेक्षा जास्त काळ परंपरेने महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। तर त्याने असं सांगितलं की त्यांच्याकडे महाराष्ट्राचं 6 लाखाचं बजेट आहे आणि त्यामधील 2.25 लाख रुपये पगारासाठी खर्च केले जाते। मला किती त्रास होतो असा आयुर्भाव त्यांच्या बोलण्यातून जाणवतो। अजितराव पवार यांनी याच अर्थ खात्याचे मंत्री असताना पाटबंधारे विभागातून हजारो करोडो रुपयाची लूट केली म्हणून त्यांच्यावर फौजदारी केसेस आहेत आणि त्यांनी हे सांगावं आश्चर्यच आहे। तरी सुद्धा आमचा त्याला सवाल आहे की कसं आशा आणि गटप्रवर्तकांना देणं तुमच्यावर बंधनकारक आहे आणि ते कसं परवडणार आहे याबद्दल आमची चर्चा करायची तयारी आहे। आमचं मागणंच असं आहे आता की सर्व आशा गटप्रवर्तक महिलांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा ताबडतोब मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देत नाही तोपर्यंत 26,000 रुपये किमान वेतन सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना मिळाला पाहिजे। दरम्यानच्या काळातला मधला मार्ग म्हणून आम्ही आरोग्यमंत्र्यांनी दिलेली सूचना मान्य करून आम्ही आमचा संप मागे घेतलेला होता। या सर्व प्रश्नाबद्दल विचार करीत असताना आमचं असं म्हणणं आहे 7,000 काय तुम्हाला 26,000 रुपये सुद्धा द्यायला परवडतं, कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचं जे बजेट आहे ते 5,654 कोटीचं आहे एका वर्षाचं, मागच्या वर्षाचं। त्याच्यातल्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत फक्त 1,300 कोटी रुपये खर्च झालेले आहे अशी आम्हाला माहिती अधिकाराखाली माहिती दिली गेलेली आहे आणि या 5,654 कोटीमधील फक्त 350 कोटी रुपये बीसीएम गटप्रवर्तक आशा यांचे पगार, यांचा पगार आणि त्यांचे प्रोग्राम्स यासाठी अत्यंत कफल रक्कम खर्च केली जाते। ही रक्कम तुम्ही वाढवू शकता आणि सहज तुम्हाला 7,000 रुपये वाढ देणं आज सुद्धा शक्य आहे, काल सुद्धा शक्य होतं। त्यामुळं तुम्ही हे समजावून घेऊन जाहीर करणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला परवडते का नाही याचा काही संबंध नाही। तुमच्याकडे 6 लाख कोटी आहेत का 10 लाख कोटी आहेत का 5 लाख कोटी आहेत याचा भी काही संबंध नाही। मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारने जो किमान वेतन कायदा केलेला आहे तो किमान वेतन कायदा स्वतः महाराष्ट्र शासनावर सुद्धा बंधनकारक आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये रुग्णालयामध्ये काम करण्यासाठी जे कर्मचारी आहेत त्यांना 14,844 इतके दरमहा किमान वेतन आहे आणि हे महाराष्ट्र सरकारने घोषित केलेलं आहे। आणि किमान वेतन कोणासाठी आहे तर रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि रुग्णालयाच्या वतीने काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी। म्हणजे तुम्हाला किमान 14,844 रुपये इतके किमान वेतन सर्व कामगारांना दिले पाहिजे। आता हे जे किमान वेतन आहे ते गटप्रवर्तकांच्या संदर्भामध्ये त्यांचा प्रवास भत्ता सोडून द्यायला पाहिजे आणि आशाना 14,844 रुपये दिले पाहिजे। आता हा कायदा असा आहे, भारत सरकारचा कायदा आहे, त्याला नियम महाराष्ट्र सरकारने केलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की त्यांनी कायदे पाळले पाहिजेत। कायद्यांचं उल्लंघन त्यांनी करता कामा नये। किमान वेतनामध्ये अशी बाब नमूद केलेली आहे की जे किमान वेतन देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी केस दाखल होऊ शकते। इतकेच नव्हे तर त्यांना 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते। आणि असं असून सुद्धा राजरोसपणे महाराष्ट्राचं सरकार दररोज 76,000 आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल किमान वेतन कायद्याचा भंग करीत आहे। त्यामुळे तुमच्यावर नैतिक जबाबदारी आहे। तुम्ही जर कायदे पाळणारे असाल, जर तुम्ही शपथ घेतली असेल की सगळ्या कायद्यांचा आम्ही अंमल करू, कायद्याशी इमान राखू, घटनेचा आदर करू, असं जर तुमची खरी शपथ असेल तर तुम्ही खरोखरच या सर्व महिलांना, कामगारांना किमान वेतन द्या। आता हा किमान वेतनाचा मुद्दा झाला। दुसरं आमचं असं आहे की हे भारत सरकार आणि हे महाराष्ट्राचं सरकार थापा मारतं, खोटं बोलतं। राष्ट्रीय आरोग्य अभियान हे राहिलेलं नाही,
ही भारतातल्या आरोग्य सेवेची जनतेच्या महत्त्वाची गरज बनलेली आहे। हा एक आरोग्य खात्याच्या कामाचा आवश्यक भाग बनलेला आहे। त्यामुळे तुम्ही अभियान म्हणायचं बंद करा आणि तुम्ही काय करा की हे आरोग्य खात्याचाच भाग असल्यामुळे ज्या आरोग्य खात्यामध्ये या आशा आणि गटप्रवर्तक 2005 सालापासून आजपर्यंत 19 वर्षे काम करीत आलेले आहेत, त्यांना तुम्ही कायम करायला तयार नाही, त्यांना तुम्ही कायम कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला तयार नाही, त्यांना फक्त तुम्ही कामावर आधारित मोबदला म्हणता, हे अत्यंत या सरकारला शरम आणणारी गोष्ट। त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही बाब सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे। जे योजनाकर्मी कर्मचारी आहेत ते या सरकारचेच कर्मचारी आहेत, सरकारच त्यांचा मालक आहे, माझा आणि तुमचा काही संबंध नाही आणि तुम्ही हे काम करा आणि पैसे उचला आणि जावा असं म्हणता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। तर हा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा असा आहे की 2017 साली भारत सरकारने जे जीडीपी आहे त्या जीडीपीच्या संदर्भात सकल घरेलू उत्पादनाच्या 1% हे आरोग्यावर खर्च केला जाईल। एकूण 2.5% त्यातील 40%चा भाग म्हणजे केंद्र सरकार 1% खर्च करेल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि घोषित केलेलं आहे धोरण। त्यानुसार 1% जीडीपीच्या म्हणजे 3,24,000 कोटी इतकी रक्कम होते, 3,24,000 कोटी। आणि यापैकी सध्या जे 4 महिन्यांचं तात्पुरतं बजेट भारत सरकारने मंजूर केले त्याच्यामध्ये फक्त आरोग्यासंदर्भात यात 58 कोटीची तरतूद केलेली आहे। म्हणजे हे भाजपचं सरकार, हे केंद्र सरकार लोकांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये चेष्टा करतं आणि जी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार सुद्धा स्वतः कबूल केलेल्या बाबी जे आहेत त्यानंतर सुद्धा 3,28,000 कोटी तरतूद करण्याऐवजी 58,000 कोटीची तरतूद केलेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला या मोदी सरकारने या देशातल्या बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या भांडवलदारांना, मक्तेदारांना 14 लाख कोटीची कर्ज माफ केलेली आहेत आणि 14 लाख कोटीची कर्ज एका बाजूला माफ करून आरोग्यावरचं जे काही बजेट आहे ते अत्यंत कमी त्यांनी आखलेलं आहे। जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी असतील, मंत्री, खासदार, यांच्या आरोग्यासाठी प्रत्येकी दरडोई 26,000 रुपयाची तरतूद केलेली आहे आणि सामान्य लोकांसाठी फक्त 2,200 रुपयाची तरतूद केलेली आहे। तर या पद्धतीने हा सर्व कारभार सुरू आहे आणि त्यामुळे अजितदादांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही याच्याबद्दल चर्चा करा। कसं तुम्हाला परवडत नाही, तुम्ही जे 6 लाखाचं बजेट मांडणार आहात त्याची जंत्री मांडा आणि तुम्ही आरोग्यावर कशासाठी कमी खर्च करता हे सांगा। जगामध्ये सर्वांसाठी आरोग्य, सर्वांना मोफत आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत, मोफत औषधं मिळाली पाहिजेत, हे धोरण आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे। औषध घोटाळे आहेत, नोकर भरतीमध्ये घोटाळे आहेत, बढतीमध्ये घोटाळे आहेत। एकेका डॉक्टरकडून 4-4 लाख रुपये गोळा करून 1200 डॉक्टरांचे 50 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचवले जात आहेत। तर हे जे सगळं आहे हे सगळं खरं कारण आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्र्यांनी जी 7,000 रुपयाची वाढ आशाना केलेली आहे, 10,000 रुपयाची वाढ गटप्रवर्तकांना देऊ केलेली आहे, हे शक्य आहे। हे सुद्धा कमीच आहे आमच्या मते। वाढत्या महागाईच्या काळामध्ये महागाई भत्ता नाही, कशाला आम्हाला मागायला लागतं वेळोवेळी। सरकारी कर्मचाऱ्यांना जो महागाई भत्ता आहे, जशी महागाई वाढेल त्या प्रमाणामध्ये वेतन वाढवावे लागते, परंतु महागाई भत्ता हा आशाना गटप्रवर्तकांना लागू नसल्यामुळे त्यांना वारंवार असे संप करावे लागतात आणि मागणी करावी लागते। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आता सध्या या महाराष्ट्र शासनाच्या सर्व
कामगार विरोधी धोरणाचा परिपाक म्हणजे आमची मागणी डावलणे असा प्रकार सगळा घडतो। किती फसवणूक आहे बघा ही जी प्रधानमंत्री जनस्वास्थ्य योजना आहे आयुष्यमान भारत। तर ही योजना आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा लागू आहे असं भारत सरकारने जाहीर केले आहे। आता मुळातच ही योजना 2018 साली सुरू झालेली आहे आणि 5 लाखाची तरतूद आहे। अजूनही भारतातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना ही कार्ड मिळालेली नाहीत। हे कार्ड घेतल्यानंतर 5 लाख रुपये कुठल्या हॉस्पिटलमधनं मिळणार आहेत असं शोधून सुद्धा हॉस्पिटल सापडत नाही महाराष्ट्रामध्ये। मुळातच ही जी योजना आहे ती काही गुंतागुंतीच्या आजारासाठी त्यांनी मर्यादित केलेली आहे आणि त्यामध्ये हे जे 5 लाख रुपये मिळावायचे आहेत ते सुद्धा ते विमा कंपन्याला आणि खाजगी मोठ्या हॉस्पिटलवाल्यांना याची धन चालू आहे। कारण काय आहे, बायपास सर्जरी करायची आहे तर बायपास सर्जरी करायची असेल किंवा एंजिओग्राफी करायची असेल तर असे काही जे आजार आहेत त्या आजारामधली जी रक्कम आहे ती परस्पर त्या खाजगी भांडवल हॉस्पिटलला मिळणार आहे। परंतु साधं सिझरिंग आहे, आरोग्यविषयक प्रश्न आहेत, बाकीचे प्रश्न आहेत, यामध्ये मात्र त्याचा समावेश नाही। म्हणून ही जी योजना आहे ती अत्यंत त्रुटी असलेली योजना आहे आणि आशांना आणि गटप्रवर्तकांना त्याच्यामध्ये समावेश करून त्यांच्या वेतनाबद्दल तोंडाला पाणी पुसणारी ही प्रक्रिया आहे। 2018 सालापासून या मोदी सरकारने कामावर आधारित मोबदल्यामध्ये अजिबात वाढ केलेली नाही। आता त्यांची जबाबदारी ही आहे की सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानुसार या सर्व योजनाकर्मी जे कर्मचारी आहेत, आशा आहेत, गटप्रवर्तक आहेत, अंगणवाडी आहे, पोषण आहार आहे, या सर्वांना त्यांनी कायम केलं पाहिजे। महाराष्ट्रातली सर्व रिक्त पदे भरली पाहिजेत। याच्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा सोमोटो केस दाखल करून या प्रश्नातली तीव्रता सरकारला सांगितलेली आहे, पण सरकार ऐकायला तयार नाहीये। महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो सुप्रीम कोर्टाचे निकाल सुद्धा स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाकारणे असे सगळे उद्योग सुरू आहेत। त्यामुळे की आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही थापा मारायचं बंद करा, खोटं लोकांची दिशाभूल करायची बंद करा आणि आशा आणि गटप्रवर्तकांची चेष्टा करणे बंद करा। आणि त्यामुळे तुम्ही जो करत असलेला कारभार, सगळा जो काळा बाजार, गैरव्यवहार, करोडो रुपयाचा सगळा भ्रष्टाचार हे तुम्ही बंद केला तर 7,000 काय 25,000 रुपये सुद्धा वाढ देणं सरकारला सहज शक्य आहे। म्हणून ही प्रक्रिया जी आहे ताबडतोबीने आशा आणि गटप्रवर्तकांच्या संपामधल्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा या पुढील काळामध्ये सुद्धा या महाराष्ट्रातल्या 76,000 आशा आणि गटप्रवर्तकांना मंगळवारपासून तीव्र आंदोलन करावे लागेल याची दखल घ्या आणि या आंदोलनाची जोरदार तयारी आशा आणि गटप्रवर्तकांनी करावी अशी मी आपल्याला अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतोय। मी शंकर पुजारी, अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटेक फेडरेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे, महाराष्ट्र आयटेक संघटनेचा राज्य सचिव आहे आणि या आशा आणि गटप्रवर्तकांचं काम पाहता पाहता बांधकाम कामगारांचंही आम्ही काम करतो। तर या असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी यूट्यूब चॅनल अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे या बदलत्या काळामध्ये हे जे प्रसार माध्यम आहे ते प्रभावी बनवा, हे एक आपलं लढ्याचं हत्यार आहे असं समजून सर्वांनी न चुकता हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी आपल्याला विनंती करून आज मी आपली रजा घेतो आहे। धन्यवाद।